स्ट्राईकला या ठिकाणी पेण कोळीवाडा संघाकडून समीर आवासकर आणि नॉन स्ट्राईकला लल्ला आवासकर अशी सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय। क्रिकेट मधलं हे मोठं नाव आहे लल्ला आवासकर, नॉन स्ट्राईकला आहे समीर आवासकर या ठिकाणी आपण पाहतोय। स्ट्राईकला हा सुद्धा एक आयकॉन प्लेयर आहे, समोर खेळण्यासाठी तडाखेबाज फलंदाज समीर आणि बॉलिंग पार्कवरती स्वस्तिक म्हात्रे। 11 स्टार तारा संघाकडून स्वस्तिक म्हात्रे आपल्या बॉलिंग पार्कवरती छोटं सरनप असणार एक 7-8 पावलांचं सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू सरळ या ठिकाणी ज्यावेळेला खेळपट्टीवरती चेंडू टाकला गेला फेकला गेला त्यावेळेला बाउन्स होऊन चेंडू मात्र उचली घेतोय आणि जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये। इथे कोणतीही धाव या ठिकाणी नाहीये, निर्धाव चेंडूची झाली सांगता। प्रत्येक षटकाराला मुद्दूशेठ अगवारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि 3 षटकार आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज। बघा मुद्दूशेठ 11 यांचा पेण कोळीवाडा संघ या ठिकाणी कोळीवाडा संघासाठी ऑफर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला होता की डॉट गेला आणि आताचा चेंडू देखील या ठिकाणी डॉट गेलाय। समीरला खेळायचं होतं लेग साइडला पण मात्र या ठिकाणी या चेंडूवरती कोणताही समाचार नाही आणि अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे स्वस्तिक मात्र याची आणि दांडी गोल। 2 चेंडू लगातार डॉट गेले, तिसऱ्या चेंडूवरती खेळायला गेला अर्थात समीर आवासकर मात्र या चेंडूला समाचार देऊ शकला नाही। बॅट आणि पॅडच्या मधून या ठिकाणी चेंडू सरळ जातोय, स्टंप वरती जाऊन आदळतोय आणि फलंदाजी एष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे। जो दांडी करतो गोल तो पॉवरफुल। इथे मात्र या ठिकाणी हा गोलंदाज आपल्याला पॉवरफुल पाहायला मिळाला। स्वस्तिक म्हात्रे यांना पहिला विकेट या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला पाठवलाय। पहिला हादरा बसतोय मुद्दूशेठ 11 पेण कोळीवाडा संघाला। मोठा मासा गळाला लागलाय, अगदी जाळ्यामध्ये या ठिकाणी अडकला। 2 चेंडू डॉट गेले, त्यानंतर समीर मात्र या ठिकाणी चेंडूवरती आक्रमण करणार होता पण मात्र त्याला या ठिकाणी हा प्रयत्न असफल आपल्याला पाहायला मिळाला आणि तो मात्र फसलाय आणि इथे मात्र या ठिकाणी एष्टी उद्ध्वस्त झालेली आहे। त्रिफळ आपल्याला पाहायला मिळाला, चांगला चेंडू होता, गोडू लेंथ वरून सगळं एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला, अतिशय सुरेख चेंडू स्वस्तिक म्हात्रे टाकतोय। 2 चेंडू डॉट गेले, तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेलेली आहे। आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत पण मात्र खातं ओपन झालं नाही। मुद्दूशेठ 11 पेण कोळीवाडा संघाला खातं ओपन करता आलं नाही। लल्ला भास्कर मात्र नॉन स्ट्राईकला आहे, थोडासा निराश आहे कारण सोबत आलेला समीर मात्र या ठिकाणी माघारी गेलाय। नवीन बॅट्समन न्यू बॅटर मैदानामध्ये आशिष कोळी समोर खेळण्यासाठी सज्ज होते आणि स्वस्तिकचा हा पुढचा चेंडू हो कमालीचा आहे। आणखीन एक चेंडू डॉट जातोय, बघा काय सुरेख चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत। स्वस्तिक म्हात्रे याच्याकडून या चेंडूंचा अंदाज येत नाही, सापडत नाहीये, चेंडू दृष्टीस या ठिकाणी पडत नाहीये। चेंडूवरती दृष्टी जमवायला पाहिजे, थोडंसं फुटवर्क देखील पाहिजे तर कदाचित चेंडू बॅटवरती घेता येईल कारण आतापर्यंत काय गोलंदाजी सुरू आहे बघा या मैदानावरती। गोविर्ल्याच्या मैदानावरती 11 स्टार तारा संघाकडून स्वस्तिक म्हात्रे पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या अगदी डाव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट होता। इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा फसवलं गेलंय, काय चाललंय मैदानामध्ये इथे मात्र या ठिकाणी समजायला मार्ग नाही। चेंडू कसे येत आहेत कसे निघून जात आहेत हे मात्र या ठिकाणी समजून न समजल्यासारखंच या ठिकाणी म्हणावं लागेल कारण चेंडू या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू आपण बोलतो क्रिकेटच्या भात्यातील, खरोखरच अप्रतिम असे चेंडू। यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आणि खरोखरच चांगली दाद या ठिकाणी द्यावी लागेल या स्वस्तिक म्हात्रे गोलंदाजाला। मिडन ओव्हर आपण पाहतोय एक सुद्धा धाव नाही, खातं ओपन केलं गेलं नाही। एक महत्वाचा विकेट त्यांनी समीर आवासकरला या ठिकाणी बॅक टू द पॅव्हेलियन आपण करताना पाहिलं, माघारी धाडलं त्यांनी या ठिकाणी या ओव्हरमध्ये पण एक सुद्धा या ठिकाणी धाव खर्च केली गेली नाही। ही मिडन ओव्हर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी या गोविर्ल्याच्या मैदानावरती या रजनी क्रिकेटमध्ये या ठिकाणी त्याची नोंद केली जाईल। नक्कीच आमचे गुणलेखक देखील या ठिकाणी त्याचं नाव नक्कीच नोंदवून ठेवतील कारण महत्वाचं असतं ते म्हणजे बेस्ट बॉलर किताबासाठी जे महत्वाचे गोलंदाज आहेत इथे मैदानावरती खेळ करणार आहेत त्यामधून नक्कीच एक या गोलंदाजाला या ठिकाणी कदाचित जर हा संघ विजय झाला पुढे मार्गस्थ झाला तर नक्की याचं नाव देखील घेतलं जाईल। पण मात्र स्वस्तिक म्हात्रे बघा काय सुरेख तोरण सजवलं गेलं, अगदी डॉट 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 अशा पद्धतीने या ठिकाणी अक्षरशः वाट लागलेली आपण पाहतोय। पण मात्र खेळ करायचा आहे, ऑफर सुद्धा लावलेली आहे, प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारांची हॅट्रिक झाली तर मात्र या ठिकाणी 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी मिळणार आहे।
मुद्दू शेठ अकबारी यांच्याकडून ही ऑफर. नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण बघतोय जो आला होता अविनाश कोळी, तो सुद्धा 3 चेंडू या ठिकाणी हुकला, त्याला सुद्धा या ठिकाणी या चेंडूचा समाचार देता आला नाही. लल्ला वास्कर मात्र या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी नॉन स्ट्राईकला होता, त्याला या ठिकाणी कोणतीही संधी मिळाली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये, त्यामुळे मेडन ओव्हर पाहायला मिळाले. आता मात्र या संधीचं सोनं करणार का? इथे गोलंदाज वापरलाय राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपण बघणार आहोत. जसं स्वस्तिकने गोलंदाजी केली अगदी त्याच पावलांवरती पाऊल टाकले गेले. टप्पा अचूक ठेवला तर तशी गोलंदाजी होईल, पण लल्ला वास्कर मात्र या ठिकाणी एक चांगला बॅट्समन या ठिकाणी मैदानावरती आहे. नेहमीच तो स्ट्राईकला किंवा नॉन स्ट्राईकला असतो, सलामीला मात्र तो या ठिकाणी येत असतो, त्याला आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झालेली आहे, लल्ला वास्करला स्ट्राईक मिळालेली आहे. बघा कार्पेटला घासत या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे सरळ या ठिकाणी फाईड लेग क्षेत्रामध्ये, डीप फाईड लेगला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जातोय कार्पेटला घासत. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार, मिळतील 4 धाबा. 4 धाब्यांना अकाउंटला सुरुवात होती. या पहिल्या चेंडूवरती लल्ला वास्करच्या बॅटमधून आलेला दणदणीत खणखणीत चौकार. पुन्हा एकदा राकेश म्हात्रे आपल्या बॉलिंग पार्क वरती होते. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय चौकार आणि या 4 धाब्यांना अकाउंटला सुरुवात झालेली आहे. लल्ला वास्कर आता थांबणार नाही. आपल्याला माहिती आहे की एक चांगला बॅट्समन आहे, पण मात्र आपली विकेट शाबूत ठेवून या ठिकाणी खेळायचं, कारण महत्वाचं विकेट समीर याच्या स्वरूपात या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन आपण त्याला जाताना पाहिलं आणि खराब बॅटिंग या ठिकाणी झाली होती. चेंडू खूप मिस झाले होते, कारण तिसऱ्या चेंडूवरती 2 चेंडू डॉट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूला त्याची विकेट गेली होती, पण मात्र ती भर या ठिकाणी काढणार का लल्ला वास्कर? बघा इथे मात्र या ठिकाणी टॅप करून खेळण्याचा प्रयत्न, चांगली कला, अतिशय सुंदर या ठिकाणी टेक्निक वापरली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे मात्र या ठिकाणी दाखवून दिलं. लल्ला वास्करच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार, मिळतील 4 धाबा. उत्कृष्ट फटका. बघूया हॅट्रिक होणार का? राकेश म्हात्रे पुन्हा एकदा पुढचा चेंडू, लगातार 2 चौकार गेलेले आहेत. यावेळेला थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. फॉलोथ्रोमध्ये स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू अडवतोय. 2 चौकारानंतर एक चेंडू डॉट गेलेला आहे. असं वाटलं की चौकारांची हॅट्रिक होईल, परंतु लल्ला वास्कर स्वतः अगदी माइंड सेट करून या ठिकाणी उभा आहे मैदानामध्ये. त्याला माहितीये माझी विकेट माझ्या संघासाठी खूप महत्वाची असणार आहे, त्यामुळे मला इथे अगदी शेवटपर्यंत टिकून खेळायचं आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण पाहतोय. वाह, सुरेख फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चेंडूनं सीमारेषा गाठली आहे आणि चेंडू मात्र जातोय. पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे आणि चौकार देखील या ठिकाणी गेलेला आहे. मिळतील 5 धाबा. पंजा येतोय. ओव्हर स्टेप. यस, पंचांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे. नो बॉल आहे, ओव्हर स्टेप आहे, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी पंच नो बॉल घोषित करतायत आणि फ्री हिटची संधी देखील या ठिकाणी घेता येईल. पुढच्या चेंडूवरती लल्ला वास्करसाठी ही संधी असणार आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे चौकाराला मगाचा चौकार जो येणार होता ती हॅट्रिक होणार होती चौकारांची, ती मात्र हुकली गेली होती, पण आताच्या चेंडूला चांगला समाचार दिला. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन केलंय आणि 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू ढकलला गेला, तो मात्र चौकार गेला आणि नोच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. अशा 5 धावा काउंट करून धाव संख्या झाली आहे 13 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 13 धावा. दुसरं षटक चालू आहे 11 स्टार तारा संघाकडून. गोलंदाज राकेश म्हात्रे गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, प्रयत्न या ठिकाणी फसला जातोय. जसा फटका पाहिजे तसा नाही, मात्र या ठिकाणी जर या ठिकाणी बरोबर बॅटच्या पोर्शन मध्ये व्यवस्थित या ठिकाणी जर आला असता तर नक्की हा चेंडू देखील आपल्याला सीमारेषा पार पाहायला मिळाला असता. लल्लाची ही टेक्निक होती, पण मात्र त्यापेक्षाही जर या ठिकाणी आपण बघितलं असतं आडवी बॅट करून चेंडू जर इकडे खेळला असता तर नक्की 1-2 धाबा मिळाल्या असत्या, पण 1-2 धाबेने नाही तर तो षटकार चौकारांनाच या ठिकाणी खेळायचा असा इरादा त्याच्या या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याच्या बॉडी लँग्वेज वरून या ठिकाणी आपल्याला लगेच समजतोय की तो एक सिंगल नाही तर तिथे मात्र चौकार आणि षटकारांचीच आताशबाजी करायचा त्याचा प्रयत्न आहे. पण मात्र पाहूया राकेशचा हा पुढचा चेंडू असेल. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. उर्वरित काही चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू
आता मात्र मी म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे, सिंगल डबल धावेने नाही तर चौकार आणि षटकारानंच या ठिकाणी आम्ही पुढे जाणार. पुन्हा एकदा येतोय लल्ला भास्करच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार सुपर्ब माइंड ब्लोईंग अतिशय सुरेख फटका चौकार. धावसंख्या 4 धावेनं वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावरती. बघा पहिल्या ओव्हरमध्ये एक सुद्धा धाव नाही आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा आल्यात. कमालीची बॅटिंग आणि तो त्या सगळ्याच्या सगळ्या धावा या ठिकाणी लल्ला भास्करच्या आहेत. आपण बघतोय 1-9च्या स्वरूपात मिळाली होती खरी, पण तरी देखील या ओव्हरमध्ये या 17 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली. लल्ला भास्कर अद्याप या ठिकाणी खेळपट्टीवरती स्ट्राईकला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आशिष कोळी. ब्राकेटचा हा पुढचा चेंडू बघा, सुरेख फटका, शतरक्षक आहे. इथे मात्र या ठिकाणी आता मात्र एक सिंगल मिळाली. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय चेंडू अडवला गेलाय अगदी थर्ड मॅनच्या बाजूला स्लिपला त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि इथे मात्र त्याला माहितीये की सिंगल मला हवीच होती, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक माझ्याकडे राहणार आहे. त्यामुळे येस अमित पाटील समालोचक त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलं की चेंडू अडवला गेला, पण मात्र सिंगल घेतली आणि या सिंगल धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या अंकावरती. या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये मिडन ओव्हर आपण पाहिली होती. अतिशय सुरेख पहिलं षटक आपण पाहिलं होतं ते म्हणजे स्वस्तिक फात्रे याचं. एक सुद्धा धाव दिली गेली नाही. महत्वपूर्ण विकेट घेतला होता, पण या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात आणि लल्ला भास्करनं केलेला खेळ आपल्या संघासाठी पोषक आहे. म्हणजे अगदी 2 ओव्हरचा स्कोर जर आपण पाहिला तर या ठिकाणी शोभेचा स्कोर या एका ओव्हरमध्ये या ठिकाणी आणला गेलाय, परंतु तिसऱ्या षटकामध्ये काय होणार बघायचं. इथे जर धावा वाचवल्या गेल्या, चांगली गोलंदाजी, सटीक लेंथ आणि लाईन वापरली गेली गोलंदाजाकडून आणि धावा जर वाचवल्या तर कमी स्कोर राहू शकतो. कमी फायटिंगचा स्कोर या ठिकाणी फायटिंग होणार नाही. अगदी लो स्कोर या ठिकाणी जर झाला तर अगदी 11 स्टार तारा संघाला अगदी सहज हा स्कोर या ठिकाणी चेस करता येईल. पण मात्र लल्ला भास्कर नावच मात्र या ठिकाणी महत्वाचं आहे. अनेक स्पर्धा अगदी एकाकी किल्ला लढून या ठिकाणी जिंकून सामने जिंकलेला असलेला हा या ठिकाणी आपण बघतो लल्ला भास्करला समोर खेळताना. यावेळेला मात्र आडवी बॅट केलेली आहे. जागेवरून चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिट करण्याचा क्षेत्ररक्षकाचा नेम होता, पण मात्र नेम फसलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव पुन्हा एकदा या ठिकाणी काढली गेली आणि पंचांचा लेग बाईचा इशारा. याच चोरट्या धावा या ठिकाणी वसूल केल्या. 2 धावा, 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 या अंकावरती. 20 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. 1 बाद 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज उत्तम जोशी याचा पुढचा चेंडू असेल. अनुभवपणाचा आहे गोलंदाज, पण मात्र यावेळेला हे अनुभव कुठे कमी पडतोय का बघायचंय. चेंडूला दिशा दिलेली आहे, चेंडू लाभ केलाय आणि उडवलाय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 4 धावा. हनुमान नाईकची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांना मनोरंजन केलंय. मिळतील 4 धावा. त्या अर्थातच या ठिकाणी मुद्दूशेठ 11 पेण कोलीवाडा संघाला उत्कृष्ट फटका. या 4 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या 24 लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 24 धावा. 4 धावेनं धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. काय कमालीचा फटका आहे. आता जे जर या ठिकाणी परमेश पाटील आपण जर बघितलं तर कदाचित लल्ला भास्करला याचं काहीतरी रील बनवावं लागेल. जे फटके खेळले गेले ते अगदी प्रेक्षणीय फटके आहेत. त्याच्यामुळे एक छोटी रील जर झाली या चौकारांची तर नक्की खूप व्हायरल होईल. असे फटके आपण या ठिकाणी पाहिलेत. 5 चौकार आतापर्यंत लल्ला भास्करच्या बॅटमधून आपण पाहतोय. त्याच्यामध्ये एक सिंगल मगाशी घेतली गेली, एक डबल सुद्धा या ठिकाणी आता घेतली गेलेली आपण पाहिली आणि त्यानंतर मात्र हे चौकार बाकीच्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी आपण पाहिलेत. पुन्हा एकदा लल्ला स्ट्राईकला असणार आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा त्याचा मानस या ठिकाणी सार्थ ठरतोय आपल्या संघाला आणि मुद्दू 11 या संघाला खरं तर पेण कुलीवाडा संघाला या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा निश्चितच त्याचा चांगला प्रयत्न आहे. जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू. या मैदानावरती हे युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र पाहिजे तसा समाचार नाही. 1 धाव काढलेली आहे. दुसरे धावेसाठी नाही वळणार कारण या ठिकाणी घात होऊ शकतो, विकेट जाऊ शकते, त्याच्यामुळे नाकारले आणि फक्त एक सिंगल धाव या ठिकाणी आपण पाहतोय आलेली आहे लल्ला भास्करच्या बॅटमधून. इथे मात्र एक सिंगल लेग बायचा इशारा अंपायर सांगतात की लेग बायच्या स्वरूपात ही चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. लेग बायचा इशारा अंपायर कडून येणं महत्वाचं असतं आणि ते आलंय आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल यस लेग बायच्या स्वरूपात. एक सॉरी बॅट कट आहे. यस
पुन्हा एकदा सांगितलं गेलं पंचांकडून बॅटकट आहे आणि बॅटकटच्या स्वरूपात ही एक धाव सिंगल मिळाली, पण मात्र धावसंख्या एक धावेने वाढते, धावसंख्या 25. एकच धाव एके धावेवरती समाधान मानावं लागलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र या ठिकाणी धावू की नको धावू, पण मात्र तरी सुद्धा एक धाव या ठिकाणी काढली गेली आहे. नक्कीच यशस्वीरित्या एक धाव पूर्ण झाली बॅट्समन कडून, त्याच्यामुळे एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडतीये. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र तेवढा बॅटच्या प्रॉपर पोझिशन मध्ये घेतला नाही, फटका देखील व्यवस्थित झाला नाही. धावसंख्या होते 26. खूप स्टॉल लावले गेलेत, माफक दरामध्ये वडापाव असेल, विविध काही खाद्यपदार्थ आहेत ते या ठिकाणी मिळतात. खूप मोठे स्टॉल आहेत, त्या स्टॉलला देखील आपण अवश्य या ठिकाणी भेट द्यायची आहे. माफक दरामध्ये खाद्य मिळतोय, नक्की आपण त्याचा आस्वाद घ्या. बऱ्याच जणांना आता भूक लागली असेल, वेळ सुद्धा होऊन गेलेली आहे. धावसंख्या झाली टोटल 26. 1 to go. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. उत्तम जोशी गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकाची. पहिल्या षटकात एक सुद्धा धाव नाही, दुसऱ्या षटकात 18 धावा आल्या होत्या. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय झेल होण्याची दाट संभावना, पण मात्र चेंडू हातातून निसटला. हातात आलेला लोण्याचा गोळा मात्र या ठिकाणी जमीनदोस्त झालाय. मात्र एक सिंगल मिळाली. एक धावेनं या ठिकाणी आपण पाहतोय षटक संपलेला आहे आणि एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. 3 षटक समाप्त झालेले आहेत आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट आणि धावसंख्या झालेली आहे टोटल 27. लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 27 धावा. निर्णायक षटक बाकी आहे. हाणामारीचं षटक असतं ज्याला डेथ ओव्हर आपण म्हणतो, ते निर्णायक षटक या ठिकाणी कोण गोलंदाज या ठिकाणी घेऊन येतोय हे शेवटचं अंतिम षटक आपण बघणार आहोत. या इनिंग नंतर रामवाडीचा राजा संघाचे कॅप्टन आणि भवानी फायटर्स रावे संघाचे कॅप्टन आपण इथे येऊन थांबायचं आहे. या इनिंग नंतर आपला नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. दोनही टीमनं आपली या ठिकाणी नोंद घ्या. सेकंड राऊंडचा पहिला मॅच रामवाडीचा राजा विरुद्ध भवानी फायटर्स रावे यांच्यामध्ये पहिला सामना सेकंड राऊंडचा आपल्या भेटीला येणार आहे. दोनही कॅप्टनने याची नोंद घ्यायची. पहिली इनिंग झाल्यानंतर दोनही कॅप्टन इथे टॉस बॉक्स वरती असतील. शेवटचा अंतिम षटक डेथ ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय सौरभ पाटील या ठिकाणी बॉलिंग पार्क वरती येतोय. हॅलो. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय फटका खेळून काढलेला आहे अगदी पॉइंटच्या बाजूला गेली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, पण मात्र या ठिकाणी बॅट्समनचं लक्ष नव्हतं कारण त्याला कॉलिंग व्यवस्थित केलं गेलं नाही आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव काढून दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद झालेला आहे. आशिष कोळी महत्वाचा विकेट या ठिकाणी आपण बघतोय. रनआउटच्या स्वरूपात मात्र लल्ला भास्कर स्ट्राईक घ्यायला गेला आणि इथे मात्र या ठिकाणी ही महत्वाची विकेट या ठिकाणी परत ते का बघायचं आहे काय घडतोय मैदानामध्ये. कृपया पंचांशी वाद घालू नका. व्यवस्थित आपलं जे काय म्हणणं आहे ते कॅप्टनने फक्त आपण बोलायचं आहे. 11 स्टार तारा विरुद्ध मुद्दू शेठ 11 पेन कोळीवाडा यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली इनिंग या ठिकाणी चालू आहे. खरं तर 11 स्टार तारा संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि या ठिकाणी मुद्दू शेठ 11 पेन कोळीवाडा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. काय धाव संख्या झालेली आहे काय घेतलंय काय पंच जरा इशारा द्या पुन्हा एकदा.
एक लक्षात घ्या, सेकंड राऊंडचा पहिला मॅच होणार आहे रामोडीचा राजा विरुद्ध भवानी फायटर्स रावे. सेकंड राऊंडचे जे सामने आहेत ते फक्त 3 ओव्हरचे होणार आहेत, याची कृपया घेत बघतात. आमचे तिसरे पंच या ठिकाणी निर्णय देत आहेत, नक्की काय मैदानामध्ये घडले काय बिघडले तिसरे पंच आमचे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतायत. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट, सेकंड राऊंडचे जे मॅचेस आहेत ते 3 ओव्हरचे होणार आहेत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची. विजय झालेला संघ रामोडीचा राजा विरुद्ध भवानी फायटर्स रावे, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. बघतायत नक्की इकडे स्क्रीनवरती अगदी दोनही तीनही कॅमेरे चेक केले जात आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ जातोय, हरकत नाही. चेक केलं जात आहेत, तिसरे पंच आहेत. रनआउट या ठिकाणी सांगितलं गेलंय, रनआउटची विकेट. रनआउट या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय इथे स्क्रीनवरती पाहिलं गेलंय. आमचे तिसरे पंच आहेत, अगदी दक्ष आहेत, त्याच्यामुळे योग्य निर्णय तोच आहे, तो इथे पाहूनच या ठिकाणी ते देणार आहेत. आणि त्यामुळे रनआउटची विकेट या ठिकाणी गेलेली आहे. एक धाव काढली होती, दुसरी धाव घेताना या ठिकाणी व्यवस्थित लक्ष नव्हतं, कॉलिंग नव्हतं, त्याच्यामुळे इथे मात्र या ठिकाणी तो पोहोचला नाही आणि इथे महत्वाची विकेट गेलेली आहे. लल्ला भास्करनं मात्र स्ट्राईक घेतली, हे विशेष महत्वाचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय आशिष कोळी या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन झालेला आहे. महत्वाचा विकेट रनआउटच्या स्वरूपात. अंतिम षटक चालू आहे, डेथ ओव्हर आहे, हाणामारीचा षटक आहे. यामध्ये हाणामारी करायची ती लल्ला भास्कर याला, त्याच्यामुळे त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, नॉन स्ट्राईकला येतोय ओमकार साकोस्कर. हा देखील एक चांगला बॅट्समन आहे, परंतु आता चेंडू फार कमी आहेत, 5 चेंडू बाकी आहेत, त्यामुळे या 5 चेंडूंचा समाचार घ्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक लल्ला भास्कर आपल्याकडे ठेवताना आपण बघतोय. इथे मात्र या ठिकाणी चेंडूला टपली दिलेली आहे, क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू जाते 4 धाब्यांसाठी, मिळणार चौकार, आर पार, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. या चौकारच्या सगळ्यांना संघाची धावसंख्या पुन्हा 4 धाब्यानं वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 32 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मुद्दू शेठ 11 पेण कोलीवाडा संघ. अजूनही फटक्यांची गरज असेल, कदाचित या 32 धावा आपण बघतोय, पण 40+ धावा जर आल्या तर चांगलं फायटिंग टार्गेट होऊ शकतं. त्यामुळे लल्ला भास्कर वरती या ठिकाणी विश्वास ठेवलाय, संपूर्ण संघाचा विश्वास त्याच्यावरती आहे. जे काही टेक्निक ज्यांनी वापरली आणि जे चौकार आपण पाहिले होते तशा पद्धतीचेच फटके आता या ठिकाणी सुरू आहेत, ते म्हणजे लल्ला भास्कर याच्याकडून. कारण जो स्ट्राईक घेतोय तो मात्र या ठिकाणी आपली कला सादर करतोय आणि काय मुवमेंट त्याची आपण या ठिकाणी बघतोय या मैदानावरती, खेळपट्टीवरती. आता मात्र या ठिकाणी इथे मात्र चेंडू फसतोय. नक्कीच या चेंडूवरती कोणताही समाचार नाही, अगदी फसवा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. या चेंडूला खरं तर दाद द्यायची होती, खेळायचं होतं, पण मात्र व्यवस्थित चेंडू या ठिकाणी घेता आला नाही. निर्धाव चेंडूचे झाले सांगता. आता मात्र चेंडू या ठिकाणी लाभ केला, उडवलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि महत्वाचा झेल. इथे मात्र या ठिकाणी लल्ला भास्कर याच्या पारीचा अंत, पकडलाय झेल आणि लल्ला भास्करचा संपलाय खेळ. महत्वाचा विकेट या ठिकाणी आपण बघतोय. तिसरी विकेट तंबूच्या असलेला मुद्दू शेठ 11 पेण कोलीवाडा संघ चांगला खेळ करत होता, चौकार या ठिकाणी मारत होता, पण मात्र हा चेंडू उंच जास्त गेला, दूर कमी गेला आणि ग्राउंड मध्ये इन असल्यामुळे चेंडू इथे मात्र सहज झेल टिपला गेलाय. तिसरा हादरा बसतोय पेण कोलीवाडा मुद्दू शेठ 11 या टीमला. नवीन बॅट्समन ओमकार भोईर
या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय ओमकार भोईर. चेंडू मात्र आता बाकी आहेत फक्त 2 टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी आपण बघतोय मैदानामध्ये. खेळपट्टी या ठिकाणी अतिशय चांगली आहे. अगदी टणक खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी टप्पे. जसा गोलंदाजाला जिथे टप्पा टाकायचा आहे तिथे चेंडू कसे टर्न करायचे आहेत ते मात्र या ठिकाणी टर्न करताना गोलंदाज देखील आपण बघतो. यावेळेला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होण्याची दाट संभावना आणि मात्र आल्या पावली माघारी जावं लागेल भोईर याला. आणि महत्वाचा विकेट आणखीन एक तंबूच्या आसऱ्याला. आता फक्त चेंडू राहिला 1. विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 4 बाद धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती म्हणजे 32. मला असं वाटलं की 40+ धाबा होतील पण मात्र नाही. लल्ला भास्कर गेल्यानंतर या ठिकाणी ओमकार भोईर देखील या ठिकाणी बाद झाला. आता चेंडू फक्त एकच राहिलेला त्याच्यामुळे एका चेंडूचा समाचार घेण्यासाठी कोणता बॅट्समन येतो मैदानामध्ये आपण बघणार आहोत. मुद्दूशेठ 11 पेण कोलीवाडा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे कारण धाबा मार्ग शोधायचा होता. जसं या ठिकाणी या पहिल्या ओव्हरमध्ये एक सुद्धा धावून आलेली मेडन ओव्हर पाहिली स्वस्तिक म्हात्रेची. त्यानंतर दुसरं षटक टाकलं होतं राकेश म्हात्रेनं. त्यामध्ये 4 चौकार आपण पाहिले होते. एक सिंगल आपण पाहिली होती. अशा 18 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. तिसरं षटक टाकलं होतं उत्तम जोशी. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी वापरला गेला होता. त्यामध्ये एक चौकार आला होता. 3 सिंगल मिळाले होते. एक डबल मिळाले होते. अशा 9 धावा या ठिकाणी खर्च झाल्या होत्या. आणि आता सौरभ पाटील या ठिकाणी गोलंदाजी करतोय. त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी 2 महत्वपूर्ण विकेट आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट अशा 3 विकेट आतापर्यंत या ठिकाणी घेतल्यात आणि 5 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये सौरभ पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपण बघतोय. खरं तर हे हाणामारीचं षटक होतं पण मात्र या ओव्हरमध्ये तेवढा काही चांगला समाचार नाही. यावेळेला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. 2 धावा काढलेल्या आहेत आतापर्यंत आपण बघतोय. 2 धावेनं मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागेल. चेंडू मात्र स्टॉप झालेला आहे. यस यानंतर धावता येणार नाही पण मात्र इथे या 2 धावा काउंट करून धावसंख्या पोहोचली 34 या अंकावरती. आणि विजयासाठी धावा गोळा करायच्या आहेत त्या म्हणजे 24 चेंडू 35 धावा. 35 रन्स नीडेड 24 बॉल्स 35 रन्स 35 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. तर कशा पद्धतीने या ठिकाणी याला प्रत्युत्तर देईल का 11 स्टार तारा संघ या 35 धावा गोळा करेल का किंवा मुद्दूशेठ 11 पेण कोलीवाडा संघ या धावा डिफेन्स करेल का आपण बघणार आहोत थोड्या वेळापूर्वी. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय चला रामवाडीचा राजा संघाचे कॅप्टन आणि भवानी फायटर्स रावे संघाचे कॅप्टन कृपया लगेचच आपण यायचंय. आणि यानंतर जे या ठिकाणी सेकंड राऊंड पासून जे आता सामने होणार आहेत खेळ होणार आहेत मैदानामध्ये ते 3 ओव्हरचाच मॅच होईल याची लक्षात या ठिकाणी 3 ओव्हरचा सामना होईल याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. विजयी संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तर पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे आणि या ठिकाणी 11 स्टार तारा संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 35 धावा गोळा करायचे आहेत. चला रामवाडीचा राजा संघाचे कॅप्टन कृपया लगेच या कारण प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. भवानी फायटर्स रावे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. रामवाडीचा राजा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे लगेच विना विलंब आपण या ठिकाणी यायचं. स्वतः या ठिकाणी आपण बघतोय निवृत्ती पाटील नगरसेवक स्वतः या ठिकाणी टॉस साठी येत आहेत. नाणेफेक केलं जात आहे या ठिकाणी आपण बघतोय. टॉस या ठिकाणी झालेला आहे पण मात्र पुन्हा एकदा उडवावं लागेल. उभा राहिलाय टॉस पण मात्र पुन्हा एकदा नाणेफेक केलं जाईल. कोण मागतोय? यस टेल मागितलेला आहे. आता मात्र या ठिकाणी काय हेड. ओके रामवाडीचा राजा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. निवृत्ती पाटील माझ्या सोबत आहेत. खरं तर अनेक वर्ष क्रिकेटला त्यांनी वाहून घेतलेलं आहे स्वतःला. पेण नगरपालिकेच्या मैदानावरती असेल किंवा इकडे आपण बघू खारेपाट भागामध्ये या ठिकाणी असेल. पहिल्यांदा टॉस जिंकलाय पण काय निर्णय असणार आपला?
प्रथम क्षेत्ररक्षण घेणार मी. मगाशी सुद्धा या ठिकाणी आपण टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण होतं आणि खरं तर एक समोरचा संघ देखील या ठिकाणी खूप मोठ्या ताकदीचा होता आणि असं वाटलं होतं की कुठे आता तडजोड होते का, कुठेतरी रामवाडीचा राजा संघ मागे पडतोय की काय असं जाणवायला लागलं होतं. पण आताचा मगाचा प्लॅनिंग कुठेतरी थोडासा असा चुकीचा दिसत होता. पण आता नेमका काय प्लॅनिंग, काय बदल केला आपण? मगाशी 30 धावा चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा मिळाल्यानंतर आमचे प्लेयर थोडे लेझी झाले होते की त्यांना वाटलं की आम्ही 2 षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न करू आणि ते काही बॉल मिस झाल्यानंतर मग ती मॅच थोडी अंगावर आलेली होती आमच्या. पण गणेश याने तो चौकार मारून ती मॅच काढली होती. प्रतू याने सुद्धा चांगली फलंदाजी केली. पण आता आमच्या समोरसुद्धा माझ्या गावची टीम आहे आणि ती सर्व त्यांचे खेळाडू चांगले खेळाडू आहेतच. त्यापेक्षा आता आमची रामवाडीची जी टीम आहे ते आम्ही आता जास्त नाईट मॅचेस कमी खेळलेलो आहेत आणि राव्याची टीम जी आहे आमची भवानी फायटर ही कंपल्सरी खेळत आली. त्यानंतर बॅट्समन बॉलर मग दीक्षित असो, आदित्य असो किंवा अजून दुसरे गोलंदाज आहेत, खरोखर चांगले गोलंदाज आहेत. आणि मी दोन्ही टीमला शुभेच्छा देतो कारण की एक माझ्या गावची आहे आणि एक माझ्या रामवाडीच्या राज्याची आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीम माझेच आहेत. मी दोघांनासुद्धा हार जीत कोणाची झाली तरी ती जिंकू पण आम्हीच आणि हरू पण आम्हीच. बरोबर, अगदी मनातलं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. रामवाडीचा राजा हे सुद्धा संघ माझा आहे आणि ते गाववाले सुद्धा आहेत. पण आज आपण बघतोय निवृत्ती भाई की या ठिकाणी म्हणजे आता मगाचा 4 षटकांचा सामना होता, आता 3 षटकांचा वेळेअभावी आपण या ठिकाणी षटक कमी केलेलं आहे. पण कितीपर्यंत या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न होईल तुमचा, तुम्हाला काय वाटतंय? तर मगाच्या खेळानुसार आम्हाला कमीत कमी तरी त्यांना 20-25 धावांच्या अगोदर रोखायला लागेल कारण की मगाशी 4 षटकामध्ये 30 रन्स काढताना सुद्धा थोडी आमची मॅच जवळ आलेली होती. पण आम्हाला कमीत कमी आमच्या बॉलरांना 25 धावांच्या आतमध्ये रोखावे लागेल. अगदी बरोबर आहे. एकंदरीत जर आपण त्यांच्या बोलण्यावरून विचार केला तर त्यांच्याकडे गोलंदाज म्हणजे बॉलिंग साईड अतिशय चांगली आहे आणि रोखण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. काय सांगशील, बॅटिंग करायची तुम्हाला आणि 3च ओव्हरमध्ये धावा गोळा करायचे आहेत, कितीपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 40 पर्यंत जाण्याचा नक्की प्रयत्न करू. छोटासा प्रश्न आहे जाता खरं तर गाववाले आहेत तुमचे आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी खेळायचं आहे. पण एक मॅचमध्ये कसं असतं की चुरस असतेच, भले मित्र असेल, मैत्रीपूर्ण लढत जरी असेल तरी समोरच्या टीममधलं निवृत्ती पाटील यांच्याकडे बघताना तुम्हाला काय वाटतंय? दादा तर म्हटलं तर नक्कीच आमच्या टीमसाठी सपोर्ट करणारे आहेत आणि कुठल्याही गोष्टीसाठी उभे पण राहणार आहेत. बरोबर आहे, नक्कीच. हे होते दोनही कॅप्टन, धन्यवाद, थँक्यू तुम्हाला. बेस्ट ऑफ लक असेल. दादांनी सांगितलंय कोणीही जिंकू दे, कोणीही हरू दे, आपल्याला काही असं नाही, खेळ आहे, खेळामध्ये हारजीत असते आणि दोनही संघ आपलेच आहेत असं सांगण्यात आले. धन्यवाद. तर पुढच्या मॅचकडे या ठिकाणी पुढच्या सेकंड इनिंगकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. कृष्णा म्हात्रे सर माझ्यासोबत या ठिकाणी जोडले जात आहेत सेकंड इनिंगसाठी. सर, आता आपण मॅच बघतोय, अगदी या ठिकाणी जर आपण विचार केला 35 धावा या ठिकाणी विजयासाठी गोळा करायच्या आहेत, तर धावतं वर्णन ऐकवण्यासाठी या ठिकाणी कॉमेंट्रीवरती मायक्रोफोनवरती येत आहेत अर्थात आमचे सहकारी आणि एक ज्येष्ठ समालोचक कृष्णा म्हात्रे सर, प्लीज. खाली बस, हेलो खाली बस ना। और ये पहली गेंद सिंगल आई है। स्वस्तिक ने अपना खाता खोला 1 रन के साथ। अलंकार वास्कर गेंदबाजी करेंगे, फुल टॉस गेंद को खेल दिया बिल्कुल मिड कवर के तरफ, और जब तक गेंद को उठाया जाए समय के साथ बल्लेबाजों ने 4 रनों के लिए देखिए एक्शन देखिए, और इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 5 रनों पर। हनुमान नाइक, क्या स्टाइल था, बढ़िया स्टाइल। अंपायर की भूमिका में नंदू दादा और हनुमान नाइक। पहली गेंद पर सिंगल आई, दूसरी गेंद पर 4 रन, कुल मिलाकर टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर 5 रनों पर जीतने का 35 रनों का टारगेट सामने है। तारा स्टार तारा के सामने, इसे भी अगली गेंद उत्तम के लिए, शॉर्ट पिच गेंद हवा में मिड विकेट के रीजन में 1 बाउंड के बाद सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर। डीजे रनों पर। इस बीच अगली गेंद अलंकार की, बैट का बाहरी किनारा, गेंद हवा में, और इसी के साथ शिकार को लपक लिया है। बड़ी जाल में मछली फंस चुकी है।
अच्छी बल्लेबाजी उत्तम के दर्जों ने बैक टू बैक 2 चौके लगाकर टीम का स्कोर तेजी के साथ बढ़ाने की कोशिश की, लेकिन कहते हैं क्रिकेट में हर दिन आपके बल्ले से चौके छक्के नहीं आएंगे। हर दिन अगर दीवार दसरा होती तो लोग कंगाल हो जाते, उस तरह का नतीजा हुआ। लेकिन बैट का बाहरी किनारा लगा जब तक गेंद कैच ली गई और इसी के साथ बल्लेबाज उत्तम के पारी का अंत होता हुआ। हमारे समालोचक अमित जी का आगमन होता हुआ। कई बार जिनके साथ हमने कमेंट्री की तारा के मैदान के ऊपर भी, और कुल मिलाकर शब्बीर साहब के जो मुकाबले होते थे जहां भी। और इसी के साथ फिर से अलंकार वास्कर गेंदबाजी के लिए, और बिल्कुल क्या कवर ड्राइव है और सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर। एक नजाकत भरा स्ट्रोक, गेंद 4 को डीजे। गाल की छप्पर मारती उस तरह का स्ट्रोक लगा और सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर, दंदनाजी 4 रनों के लिए। इसी बीच अगली गेंद, और इस गेंद को स्टेप आउट करके हल्का सा खेला है, नो बॉल का इशारा, और यहां एक प्लस रन मिलती है। कुल मिलाकर इन 2 रनों के साथ 13 रनों पर यहां फ्री हिट है। फ्री हिट का मौका, 15 हो चुका है स्कोर, सॉरी 13 स्कोर था। कुल मिलाकर ये 2 रन आए, एक प्लस रन आई, और कुल मिलाकर टीम का स्कोर हो चुका है 15 रन। जीत निकले, 35 रनों का टारगेट सामने है। अलंकार वास्कर फिर अपने बॉलिंग मार पर, सामने बल्लेबाज स्वस्तिक, और इसी के साथ स्टार बल्लेबाजों ने देखते देखते ओवर की समाप्ति। पहला ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर हो चुका है 16 रन। अच्छी गेंद थी, पैड पर लगी जब तक बल्लेबाजों ने आंखों में चढ़कर 1 रन पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 16 रनों पर। अभी भी जीतने के लिए सभी रन बनता हुआ। अठारह गेंद और जीतने के लिए 19 रनों की दरकार जारी है। आशीष कोहली गेंदबाजी करेंगे, सामने बल्लेबाज स्वस्तिक, और ये गेंद टिप आउट करके हल्का सा खेल दिया है। बल्लेबाज जानते हैं कि, और इसी के साथ तेजी दिखाई, जीते की दौड़ लगाई दोनों खिलाड़ियों ने और 2 रन पूरे किए। 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 18 रनों पर। जहां 1 रन थी वहां 2 रन को तब्दील कर दिया है, और ऐसे हालात पर टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 18 रनों पर। खाली बैट का मुंह खोला था, ढीले हाथों से खेला गया था स्ट्रोक, जब तक बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 18 रनों पर। आशीष कोहली फिर अपनी बॉलिंग मार पर, और इसी के साथ फिर से ग्लास किया है गेंद को। 1 रन का मौका, और बल्लेबाज दूसरा रन लेना चाहते, लेकिन बल्लेबाज अमित ने इनकार कर लिया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 19 रन। जीतने के लिए 35 रनों का टारगेट सामने है। आशीष फिर अपने बॉलिंग मार पर, अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। थोड़ा सा प्रेशर बढ़ा थी भी गेंद, थोड़ी सी गेंद नीचे रही। बल्लेबाजों ने बल्ला जरूर चलाया, लेकिन जब तक गेंद निकल चुकी थी यक्षेत्र के हाथों में, टीम का स्कोर हो चुका है 19 रन। फिर से आशीष कोहली बॉलिंग मार पर, 1 फुट पर आया है बल्लेबाज, गेंद को मिड विकेट की रीजन में खेला है। गेंद के पीछे खिलाड़ी गेंद को उठाए, जब तक बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। इन 2 रनों की बदौलत टीम का स्कोर हो चुका है 21।
Without for the 1 wicket loss, Uttam is gone. Uttam is total score by the 8. टोटल स्कोर हो चुका है 21 रन। देखिए एक बार चेक करना चाहते हैं अंपायर नंदू। देखिए मुझे लगता है लाइन के बाहर गए हैं, उनका सोच है, लेकिन ना अंपायर की भी सोच किस तरह से होती है। यहाँ यूट्यूब के माध्यम से मुकाबले देखे जा सकते हैं, रिप्ले करके देखा जा रहा है। रिप्ले देखना भी जरूरी है। 2 रन मुकाबले को जिता भी सकते हैं, 2 रन हरा भी सकते हैं, 1 रन मुकाबले को जिता भी सकती है, लेकिन ऐसे हालात पर यह मुकाबला जारी है अभी तक। दो ही रन है, 2 ही है, या किसी पे अन्याय नहीं होगा जिसमें संदेह नहीं है। दोनों अंपायर ने देखा, जाना पर्चा और इसे आखिरकार 2 रन में तब्दील किया है। गेंद अंदर गई थी, अंदर लाकर फील्ड किया गया है। खिलाड़ी बाहर गए थे जरूर। और इसे बेच फिर से आशीष बॉलिंग मार पर, आशीष कोहली फुल टॉस, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और अमित के पारी का अंत होता हुआ। मयूर यादव ने बल्लेबाज। आखिरी गेंद अभी भी ये आने वाली बाकी है आशीष की। टीम का स्कोर 21 हो चुका है। आशीष फिर अपनी बॉलिंग मार पर आते हुए, सामने बल्लेबाज स्वस्तिक, और इस गेंद को खेला है मयूर ने, गेंद हवा में, इसी के साथ क्या छूटा, मैच छूटा। क्रिकेट में गलती आपको हंसाएगी भी और रुलाएगी भी। एक बार गलती करे उसे कहते हैं इंसान, बार बार गलती करे उसे कहते हैं शैतान, और गलती ना करे उसे कहते हैं पाकिस्तान, हर गलती को माफ करे उसे कहते हैं हिंदुस्तान। वही नतीजा हुआ, गेंद हवा में थी, क्या छूटा, मैच छूटा, लोगों का भी दिल टूटा। मयूर ने इन 2 रनों के बदौलत टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 23 रनों पर। बारह गेंद और 12 रनों की दरकार। मुकाबला दोनों तरफ बराबर झुका हुआ है। कौन जीतेगा कौन हारेगा? अगर अच्छी बल्लेबाजी होती है तो टारा टीम जीत सकती है, नहीं तो पेन टीम जीत सकती है, लेकिन गेंदबाजी अच्छी हुई तो पेन टीम जीत सकती है। आगे के मुकाबले 3 ओवर के रहेंगे। मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक रखी गई है। शानदार आयोजन, सीतामढ़ी अर्जुन गली एकता ग्रुप, ये नाम नहीं दोस्तों एक ब्रांड है।
और जीता गांव में ग्राउंड होगा जिसमें जेके जी का हाथ होगा और देवचंद पाटिल का भी हाथ होगा और खास करके विलास तात्या का, और ये ग्राउंड भी बनना जीता में जरूरी है। और इसी के साथ एक रन मुकम्मल की, जब तक गेंद को खेला गया, जब तक पॉइंट से खिलाड़ी आकर गेंद को उठाए, समय था बल्लेबाजों के पास एक रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 24। अभी भी जीतने के लिए 11 गेंद और 11 रनों की जरूरत। और समीर अवस्कर गेंदबाजी कर रहे हैं और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। मयूर स्ट्राइक पर, इसी बीच अगली गेंद और इस गेंद को खेला है बिल्कुल लॉन्ग ऑन रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले, एक रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 25। अभी भी जीतने के लिए समीकरण बदलता हुआ 10 गेंद और 10 रनों की जरूरत। सवाल दोस्तों लाखों को नहीं करोड़ों का सवाल है जीत का। अगर आखिरी क्षण तक आपकी जीत 9 गेंद अभी तक शेष है। और इसी बीच अगली गेंद और इसी के साथ गेंद को खेला है पॉइंट के बीच में से, गेंद निकलती हुई थर्ड मैन के तरफ जो गेंद को उठाया जाए, समय के साथ बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए और इस 2 रनों की बदौलत टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 27 रनों पर 27। Without for the 2 wicket loss, first wicket by the Uttam, a second wicket by Amit. Total score by the Tara team and 27. और इसी के साथ ये गेंद ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर, अंपायर ने देखा जाना पर आखिरकार से वाइट रन दिए। अतिरिक्त संख्या पूछो कि 1 रन, टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 28 रनों पर। समीर फिर अपने बॉलिंग मार पर और इसी के साथ फिर से बैक टू बैक 2 गेंद वाइट आ चुके हैं। टीम का स्कोर हो चुका है 29 रन। गेंदबाजी को किसी भी गेंदबाजी करने की जरूरत है, लेकिन ऐसा हालात पर अगर वाइट डालते हैं तो कहीं ना कहीं आप कैसे हद से मुकाबला निकल जा सकता है। समीर फिर अपने बॉलिंग मार पर और इस गेंद को फिर से खेला है कवर रीजन में। जब तक गेंद को उठाया जाए, 1 रन का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 30 रन। जीतने के लिए अभी भी 5 रनों की जरूरत है। स्वस्तिक से 1 रन बनाया अभी। इसी बीच अगली गेंद समीर की और इस गेंद को खेल दिया है फिर से लॉन्ग ऑन रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी तेजी के साथ बल्लेबाज दौड़ना पसंद करते हैं, वही नतीजा 2 रन पूरे के बल्लेबाजों ने तेजी दिखाई, दोनों बल्लेबाजों ने अपने अपने। और इसी के साथ ओवर की समाप्ति, इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 32 रन। जीतने के लिए 6 गेंद और 3 रनों की जरूरत। छह गेंद और 3 रनों की दरकार जारी है। हनुमान नाइक काफी जिनका स्टाइल जाना माना है और जोहा के बंटी मात्रे उपस्थित हुआ है अंपायर के रूप में। निखिल भोईर आखिरी ओवर डालेंगे। अपनी टीम को जिताना है तो अच्छा गेंदबाजी करनी होगी, लाइन एंड लेन बरकरार रखनी होगी, तभी यह मुकाबला जीत सकते हैं आप लोग। लेकिन बल्लेबाज स्वस्तिक और मयूर की भी तारीफ करूंगा मैं। दोनों बल्लेबाज काफी अनुभवी है, जिनके पास कई बड़े मुकाबले खेलने का अनुभव है। जैसे रायगढ़ प्रीमियर लीग में स्वस्तिक खेलते हैं, कहीं ना कहीं बड़े खिलाड़ी इस मैदान के ऊपर भी खेलने के लिए आए हैं। बड़ी रटनी होती है रायगढ़ प्रीमियर लीग, जो खारघर के मैदान पे अभी हुई थी। अभी फिलहाल आने वाले साल में क्या होगी ये पता नहीं है। इसे भी अगली गेंद और इस गेंद को हल्का सा ग्लास कर दिया है। दोनों बल्लेबाज जानते हैं कि बड़े स्ट्रोक लगाकर नहीं तो ढीली हाथों से खेलकर भी मुकाबला जीता जा सकता है। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 33। अभी भी 2 रनों की जरूरत। आगे का मुकाबला होगा रावा और रावमाड़ी के बीच में।
ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को पॉइंट के बीच में निकाल देना चाहते थे, लेकिन वहां खिलाड़ी मौजूद थे, लेकिन बल्लेबाजों ने तेजी दिखाई। एक रन के साथ अपने अपने छोर बदले, एक रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 34। यह मैच का आयोजक है जिनका स्कोर कार्ड पर नाम लग चुका है 34 और जिनके भाई है जिनका नाम है 35। ऐसे में अगली गेंद और इस गेंद को घुमाने की कोशिश, चौड़ गेंद की समाप्ति। कई देर के बाद एक रास की सांस ली होगी गेंदबाजों ने। 1 रन चाहिए जीतने के लिए। तारा टीम जीत की तरफ अपने कदम बढ़ा चुकी है। 3 गेंद और जीतने के लिए 1 रन की जरूरत। कंपल्सरी चेस है। ऐसे में अगली गेंद और इस गेंद को उछाल दिया। इसी के साथ जीत मुकम्मल कर दी है स्वस्तिक ने। जीते हुए टीम को हार्दिक बधाइयां, हारी हुई टीम है जिनको भी हार्दिक हार्दिक बधाइयां। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो 15 रन स्वस्तिक। चला स्वस्तिक मात्र मैन ऑफ द मैच। तीन ओवर का मुकाबला रहेगा। स्वस्तिक जी से मेरी गुजारिश है, आप आ जाइए मैन ऑफ द मैच के हीरो स्वस्तिक। और ये मैन ऑफ द मैच देने के लिए मैं निमंत्रण करना चाहूंगा मंगेश जी, आइए प्लीज। स्वस्तिक जिस तरह से आपने बल्लेबाजी की, हनुमान नायक जी और स्वस्तिक आपको अगले मैच के लिए बेस्ट ऑफ लक। आपने मुकाबला अभी आता आपण सामना जिंकल्याच्या बद्दल का आपण सांगू शकता? काय नाही, कमीच रन होत्या म्हणून मारायला काय गेलो नाही, मॅच पूर्ण खुली करून घेतली, मग षटकार मारला। चला मंगेश दादांना विनंती असेल की सामनावीरचा पुरस्कार मंगेश दादांच्या हस्ते देण्यात येत आहे। याच्या पुढचे समालोचन करण्यासाठी माझे मित्र परमेश पाटील आपल्या मातृभाषेमध्ये आणि आपले सुमन गेल इथे आलेले आहेत सुनील